होण्याकरता संगमावरती जाऊन दत्त महाराजा चरणी त्यांनी नतमस्तक होऊन दत्त महाराजांना आशीर्वाद मिळालेला आहे त्यांचा. म्हणून आपण जन्माला आल्यानंतर सद्गुरूच्या चरणावर विश्वास ठेवला पाहिजे. आज सेवेसाठी घेतला अभंग भक्त ऐसे जाना देही उदास गेल्या शपास निवारून गेल्या शपास निवारून गेल्या शपास निवारून गेल्या शपास निवारून हो. मी आलेल्या सर्व भक्तांना सांगतो की सद्गुरूच्या चरणावर विश्वास ठेवा. संतांच्या चरणावर विश्वास ठेवून तुम्ही परमार्थ करत जावा आणि आपल्या प्रपंचामध्ये काही सुद्धा कमी पडत नाही. जे सद्गुरू आपला नेम सांगतात त्या नेमाने जावा. नित्य नेमे नामे ते प्राणी दुर्लभ लक्ष्मी वल्लभ तयाजवळे. तुम्ही किती मनाने प्रपंच करा परंतु आपला प्रपंच पुरा होत नाही. त्यांना सद्गुरूचा आशीर्वाद पाठीशी पाहिजे. सद्गुरूचा आशीर्वाद झाल्यानंतर आपला प्रपंचामध्ये काही कमी पडू शकत नाही. सारे शरण गुरु चरणा सारे शरण गुरु चरणा जन्म नाही रे पुन्हा जन्म नाही रे पुन्हा पुन्हा चरण सद्गुरूच्या चरणावर विश्वास ठेवून आपण भक्ती करत जावा. कसा आहे हा मनुष्य जन्म पुन्हा पुन्हा नाही, हा एकदाच आहे. म्हणून भक्ती करत असताना अनेक अडचणी येत असतात परंतु त्या अडचणी दूर करून आपण भक्ती केली पाहिजे. भक्ती कसा आहे भक्ती नव्हे साधी भोळी भक्ती नव्हे साधी भोळी भक्ती सोळावरची पोळी भक्ती सोळावरची पोळी भक्ती सोळावरची पोळी भक्ती सोळावरची पोळी. हो. भक्ती करत असताना आपल्या मनामध्ये चांगले विचार येऊन भक्ती करा. मनामध्ये विचार चांगले ठेवा. चांगले विचार ठेवल्यानंतर देव आपोआप चांगलं करत असतो. म्हणून जाता जाता सांगतो की त्या सद्गुरूच्या चरणावर विश्वास ठेवून आपण भक्ती करत जावा. भाव ठेवून भक्ती करत जावा. म्हणून भाव ठेवत मनी नाही भाव देवा मला पाव मनी नाही भाव देवा मला पाव देवा आशा न पावायचा नाही रे देवा आशा न पावायचा नाही रे नाही रे देव बाजारचा भाजीपाला नाही रे भाजीपाला नाही रे देवा बाजारचा भाजीपाला नाही रे भाजीपाला नाही रे देवा बाजारचा भाजीपाला नाही रे भाजीपाला नाही रे. हो. भक्ती करत असताना भाव ठेवून भक्ती करत जावा. त्याशिवाय देहाचा उद्धार होत नाही. म्हणून
रामकृष्ण हरी म्हणा मानव जन्म नाही पुन्हा हा रामकृष्ण हरी म्हणा मानव जन्म नाही पुन्हा हा मानव जन्म नाही पुन्हा मानव जन्म नाही पुन्हा आ रामकृष्ण हरी म्हणा मानव जन्म नाही पुन्हा रामकृष्ण हरी म्हणा मानव जन्म नाही पुन्हा हो जे सद्गुरूने आपल्याला दिलेला मंत्र आपण अखंड अखंड त्याचं पठण केलं पाहिजे म्हणून जय जय रामकृष्ण हरी मंत्र जपावा 2 अक्षरी 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 मंत्र जपला विभीषणान मंत्र जपला विभीषणान भक्त झाला रामाचा हो भक्त झाला रामाचा हो जय जय रामकृष्ण हरी मंत्र जपावा 2 अक्षरी जय जय रामकृष्ण हरी मंत्र जपावा 2 अक्षरी जे सद्गुरूने दिलेला मंत्र आपण अखंड घेत जावा म्हणून रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी 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 हे रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी 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 हो कसं आहे टायमिंग अभावे मी झालेली सेवा सद्गुरु चरणी दत्त गुरुच्या चरणी माधवानंद प्रभूच्या चरणी अर्पण करून येते सेवा थांबवतो जाता जाता सांगतो की तुम्ही आलेले सर्व भाविक भक्त सद्गुरूच्या चरणावर विश्वास ठेवून तुम्ही भक्ती करत जावा मी वेळोवेळी की अंतःकरणपूर्वक सांगतो तुम्हाला कसा या प्रपंचामध्ये अनेक अडचणी येत असतात परंतु प्रपंचा बाजूला सारून आपण भक्ती करत जावा सद्गुरूच्या चरणावर विश्वास ठेवून भक्ती करत जावा सद्गुरूच्या आश्रमात तुम्ही जाऊन सद्गुरूचा आशीर्वाद घ्या त्यांच्या चरणावर लीन होऊन तुम्ही आशीर्वाद घेऊन भक्ती करत जावा म्हणून हा जन्म पुन्हा नाही हा एकदाच जन्म आहे म्हणून माझी झालेली सेवा सद्गुरु चरणी
दत्त गुरुच्या चरणी माधवानंद प्रभूच्या चरणी अर्पण करून येते सेवा थांबवतो. कसा ह्या नारदाच्या गादीवर मी काय कीर्तनकार नाही, मला सद्गुरूने दिलेला एक आशीर्वाद म्हणून सेवेसाठी सेवक झालो, सेवेसाठी सेवक झालो. सेवेसाठी सेवक झालो, सेवेसाठी सेवक झालो. दास तुमचा मनविलो, दास तुमचा मनविलो, सेवेसाठी सेवक झालो, सेवेसाठी सेवक झालो, सेवेसाठी सेवक झालो. माझी कीर्तन रूपी सेवा सद्गुरूच्या चरणी अर्पण करून सेवा थांबवतो. हीच माझी आस, जन्मोजन्मी तुमचा दास, जन्मोजन्मी तुमचा दास. Thank you.